प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम। यावेळेस आपण आजच्या सकाळच्या मननासाठी तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे मी बाहेर आलेलो आहे आणि एक सुंदरसं व्ह्यूसुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो। परंतु प्रियजनांनो, देवाचं वचन सांगणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून मी आज तुमच्यासाठी मत्ती 5 अध्याय आणि 13वं वचन घेऊन आलेलो आहे। ते असं म्हणतं, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? प्रियजनांनो, मीठ ही त्याच्या स्वतःच्या गुणानं खारट आहे, परंतु त्याचा खारटपणा जर जेवणामध्ये नसला तर ते जेवण जे आहे ते बेचव असं होतं। प्रियजनांनो, आपल्या विश्वासकांना, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, प्रभू येशू ख्रिस्तावरती जे विश्वास ठेवतात, त्या विश्वासकांना परमेश्वरानं किंवा प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेली एक पदवी किंवा उपमा आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात। होय माझ्या प्रियजनांनो, जे तुम्ही ऐकत आहात, ज्यांनी हा आज व्हिडिओ उघडलेला आहे, ते सर्वजण विश्वासक या नात्यानं या पृथ्वीचे मीठ आहात। म्हणजे प्रियजनांनो, तुम्ही इतरांना चव देणारे किंवा ज्या कोणाजवळ तुम्ही जाल, ज्या कशामध्ये तुम्ही मिक्स व्हाल, त्या ठिकाणी एक आनंद निर्माण करणारे, त्या ठिकाणी एक आनंदाचं आणि पवित्रतेचं वातावरण निर्माण करणारे असे तुम्ही असलं पाहिजे। कारण की प्रियजनांनो, मीठ ज्या जेवणामध्ये जातं ते थोडंसं असतं, परंतु त्या परिपूर्ण जेवणाला, त्या पूर्ण जेवणाला परिपूर्ण असं ते करतं। आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, आज विश्वासक या नात्यानं काय आम्ही ज्या कम्युनिटीमध्ये जातो, काय आम्ही ज्या चर्चमध्ये जातो, काय आम्ही ज्या लोकांच्या संबंधात असतो, त्या सर्व ठिकाणी सर्वांना आनंद प्राप्त होतोय काय? जर आम्हाला आमच्या उपस्थितीनं, आमच्या जाण्यानं जर इतरांना आनंद प्राप्त होत असाल तर खरंच तुम्ही देवाचं वचन तंतोतंत आपल्या जीवनामध्ये पाळत आहात। तुमच्या कुटुंबाचे तुम्ही मीठ आहात। तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही असल्यानं चव असली पाहिजे, आनंद असला पाहिजे आणि देवाचं गौरव करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असला पाहिजे। ज्यावेळेस या सर्व गोष्टी तुम्हाकडे असतात प्रियजनांनो, परमेश्वराची कृपा सदैव आकाश कपाटी उघडून तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। आणि देव बाप करो, आजच्या सकाळी मी आपणाला विनंती करतो की आम्ही सर्वजण पृथ्वीवरचे मीठ आहोत, देवाचे भक्त आहोत आणि देवानं दिलेल्या आज्ञा पाळण्यासाठी आपण कटिबद्ध असे आहोत। आणि म्हणून आजच्या सकाळी मी तुम्हाला विनंती करतो की देवानं जी आम्हाला पदवी दिलेली आहे ती पदवी अबाधित राखण्यासाठी आम्ही सर्वांनी सदोदित आणि रोज प्रयत्न करूया आणि सदैव आपल्या उपस्थितीद्वारे इतरांच्या जीवनामध्ये आनंद आणूया। देव तुम्हाला आशीर्वादित करो। आजच्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। मे गॉड ब्लेस यू ऑल माय फ्रेंड्स।